हॅलो माय यूट्यूब फॅमिली, आज मी हलव्याच्या दागिन्यांमध्ये चोकर आणि इयरिंग्स बनवणार आहे. तर चला बघूयात. यामध्ये आपल्याला लागणार आहे इयरिंग बेस, जंपरिंग, ग्रीन स्टोन, बॉल चेन, इयरिंग स्टड, स्टोन चेन, रिंग बेस. त्यानंतर आपल्याला लागणार आहे होल असलेले हलवे, कटर, प्लायर, मंगळसूत्र गाठायचा दोरा, सुई आणि नेकलेस टसल. वॅक्स शीटवर सगळ्यात आधी आपल्याला पॅच बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी ग्रीन स्टोन यूज केला आहे. मी आधी ग्लू लावून त्याच्यामध्ये ग्रीन स्टोन ॲड केलेला आहे. साईडने ग्लू लावून मी आधी बॉल चेन ॲडजस्ट करून घेतली आहे. अगदी सावकाश बॉल चेन लावायची आहे. त्यानंतर ती कट करून घ्यायची आहे. त्यानंतर सेम ग्लू लावून आपल्याला स्टोन चेन लावून घ्यायची आहे. त्यानंतर मी दोरा ओवून घेतलेला आहे. त्यामध्ये आता होल असलेले हलवे आपल्याला ॲड करायचे आहेत. मी होल असलेले हलवे घेत आहे. तुम्ही नॉर्मल पण यूज करू शकता. ओवून घेतल्यामुळे ते निसटून जात नाहीत लवकर. हलवे ओवल्यानंतर मी बघत आहे की किती बसतायत. जेवढे बसतायत तिथे गाठ मारून घ्यायची आणि परत ग्लूच्या सहाय्याने ते चिटकवून द्यायचं. गाठ मारून झाल्यानंतर कटरने अगदी व्यवस्थित कट करायचं आहे. असे आपल्याला 5 ते 6 पॅच लागणार आहेत. आता मी चोकर बनवण्यासाठी इथे माळ ओवून घेत आहे. तुम्हाला किती पदरी हवा आहे त्याच्यानुसार तुम्ही माळा ओवून घ्यायच्या आहेत. मेजरमेंट तुमच्या नेकला जसं हवं आहे तसं तुम्ही करायचं आहे, किंवा दुसऱ्यासाठी बनवत असाल तर एक मीडियम साईजचं ठेवायचं चोकर. मी याच्यामध्ये एक ओवलेला हलवा, त्याच्यानंतर एक गोल्डन मनी अशा टाईपमध्ये केलेला आहे. तुम्ही तुमच्या डिझाईननुसार बनवू शकता. आता आपण बनवलेला पॅच घेऊन मी त्याच्यामध्ये ॲडजस्ट करत आहे की कसं बनवायचं आहे मला. मी 2 पदरीच केलेला आहे, त्याच्यामुळे 4 माळा मी बनवलेल्या आहेत. आपण त्याच्यानंतर जो पॅच आहे त्याला ग्लू लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये ह्या माळा ज्या आपण ओवलेल्या आहेत त्या लावून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित दोन्ही साईडला सेम आलं पाहिजे असंच लावून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पॅचच्या आकाराचं वॅक्सशीट कापून घ्यायचं आहे आणि ग्लू लावून पुन्हा ज्या आपण माळा लावलेल्या आहेत दोऱ्यावरती हे लावून द्यायचं आहे. म्हणजे आपला जो दोरा आहे तो सिक्युअर राहील आणि ते टोचणारही नाही. आता ज्या आपण माळा ओवलेल्या आहेत तर ते जे 2 पदर आहेत त्याला दोन्ही साईडने गाठ मारून घ्यायची आहे. व्यवस्थित 2 ते 3 गाठ मारायच्या आहेत. तुम्ही जर कोदडीचा दोरा घेताय तर 1 पदरी घेतलं तरी चालेल. मी 2-2 पदर घेतलेले आहेत दोऱ्यामध्ये. आता मी नेकलेस टसल अटॅच करत आहे. आपला जो चोकर आहे त्याच्या दोन्ही साईडला जंपरिंगमध्ये टसल अटॅच करून घ्यायचं आहे आणि प्लायरने व्यवस्थित त्याला टक करायचं आहे, जेणेकरून जी आपली जंपरिंग आहे ती व्यवस्थित सिक्युअर होऊन जाईल, निसटणार नाही. त्यानंतर आपला जो दोरा आहे नेकलेसचा तर त्याला गाठण मारून घ्यायचे आहेत. जंपरिंगमध्येच आपल्याला गाठ द्यायची आहे. 2 ते 3 गाठण द्यायच्या आहेत, म्हणजे ते सिक्युअर होऊन जाईल आणि नंतर कटरच्या सहाय्याने कट करून घ्यायचं आहे. आता हा माझा सुंदर चोकर तयार झालेला आहे. आता आपण जे बाकीचे पॅच बनवले होते ते आता कटरने व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित कट करायचं जेणेकरून जी फिनिशिंग आहे ती चांगली दिसते. आता आपल्याला इयरिंग्स बनवायचे आहेत. मी ते झुमका बेस घेतलेला आहे. त्यानंतर जशी आपण माळ ओवली होती पॅचसाठी सेम तशीच माळ घेऊन जो झुमका बेस आहे त्याला मेजरमेंट करायचं आहे. माझ्याकडे होलवाले हलवे असल्यामुळे मी ओवूनच घेत आहे. तुमच्याकडे जर नॉर्मल असतील तर तुम्ही डायरेक्टली नॉर्मल अटॅच केले तरी जातील. झुमका बेस जो आहे तो तुम्ही तुमच्या डिझाईननुसार करू शकता. आता मी एक प्रकारची डिझाईन करत आहे, तुम्ही बघू शकता. व्यवस्थित ग्लू लावून आपले जे हलवे आहेत ते ओवून तिथे लावायचे आहेत. त्यानंतर पुन्हा ग्लू लावून घ्यायचा आहे. माझ्याकडे एक मोठी बॉल चेन आहे तर मी डिझाईनसाठी तीच यूज करत आहे. व्यवस्थित लावून कट करून घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा ग्लू लावून वरचा जेवढा पण झुमक्याचा बेस आहे तिथे आपल्याला हलवे लावायचे आहेत. तर मी प्रत्येक हलव्याचा जो बेस आहे तो ओवून घेतलेला आहे. अशा पद्धतीने वरती सगळे हलवे ओवून घ्यायचे आहेत. माझा झुमका बेस रेडी झालेला आहे. आता फक्त आपल्याला हे अटॅच करायचं आहे. त्यासाठी मी एक दोरा ओवून घेतलेला आहे. त्याची जी बॅक साईड आहे तो दोरा आपल्याला जो बेस आहे आपला इयरिंगचा त्याच्या आतून बाहेर काढायचा आहे. व्यवस्थित दोरा टाकून घ्यायचा आहे आणि बाहेर काढायचा आहे. त्यानंतर सुईमध्ये मी एक होल असलेला हलवा अटॅच करत आहे. आणि आता तुम्ही व्यवस्थित बघू शकता की हलव्यामधून न घेता डिरेक्टली आपल्याला होलमधून सुई बाहेर काढायची आहे, जेणेकरून जो आपला हलवा आहे तो तिथे अडकून राहील आणि जो आपल्याला बेस लावायचा आहे तिथे आपल्याला दोरा व्यवस्थित सिक्युअर करता येईल. आता तुम्हाला झुमका किती मोठा हवा आहे त्याच्यानुसार तुम्ही बीड्स ॲड करू शकता. जे आपले हलवे आहेत ते ॲड करू शकता.
मला छोटाच हवा आहे कारण माझा बेस मोठा आहे, म्हणून मी 2 हलवे ॲड करत आहे. बघून घ्यायचं आपल्याला की किती तुम्हाला बीट्स ॲड करायचे आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर इथे गाठ मारून घ्यायची आहे. जो आपण खालून ओवलेला जो हलवा आहे त्याच्यावरती आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे. 1 ते 2 गाठ व्यवस्थित मारून घ्यायचे आहेत. मी एक्स्ट्रा सिक्युअर म्हणून तिथे ग्लू पण लावून घेत आहे, जेणेकरून जो हलवा आहे तो कुठेही पडणार नाही. आता जो हा दोरा आहे तो आपल्याला वरती जो पॅच आहे आपला त्याला अटॅच करून घ्यायचा आहे. मी व्यवस्थित कट केलेला आहे. जास्त दोऱ्याची आपल्याला इथे गरज नाही आहे. पॅचच्या मागे आता व्यवस्थित ग्लू लावून जो आपला दोरा आहे तो आता आपल्याला अटॅच करून घ्यायचा आहे. नंतर वॅक्सशीट कापून घ्यायचं आहे आपल्या पॅचच्या आकाराचं आणि दोरा लावून झाल्यानंतर त्याच्यावर अटॅच करायचा आहे, म्हणजे तो दोरा एकदम सिक्युअर होऊन जाईल आणि आपल्याला टोचणारही नाही. अशा प्रकारे दोन्ही झुमके पण मी रेडी करून घेतलेले आहेत. आता मी त्याच्या बॅक साईडला जे आपले इयरिंग स्टड आहेत ते लावून घेत आहे. इथे सुद्धा ग्लू लावूनच त्याला व्यवस्थित लावायचं आहे. आता मी इथे हातातली रिंग बनवत आहे, तर त्यासाठी मी पॅचला आधी ग्लू लावून मग त्याच्यामध्ये जो आपला रिंग बेस आहे ते लावणार आहे. उद्या ज्वेलरीचा आपला पार्ट 3 असेल, तर नक्की तुम्हाला आजची माझी ज्वेलरी कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडलं असेल तर लाईक शेअर करा. आता आपली ही सुंदर ज्वेलरी तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही, चोकर तयार झालेला आहे एकदम सुंदर. इयरिंग्स आपले जे झुमके आहेत ते पण तयार झालेले आहेत. आपली रिंग जी आहे ती पण अगदी सुंदर तयार झालेली आहे. ॲडजस्टेबल आहे ही. सो कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. थँक्यू.